तर नमस्कार मित्रांनो, मी राजन. स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये. त्यात आजची एक मेन गोष्ट, आज मी ऐरोलीतून खोपोलीमध्ये शिफ्ट झालोय. तर बघूया म्हणलं खोपोलीतला पहिला दिवस कसा असतोय. मग काय सकाळी उठून पहिला बॅग भरायला आलतो. मग आठवलं एकदम की जॅकेट घेऊया, कारण इथं आधीमध्ये कधी पण पाऊस येतोय. त्यामुळे लगेच जॅकेट वगैरे घेतलं. बॅग पॅक करून मी निघालो जॉबसाठी. आजचं काम एवढं काही लांब नव्हतं. मला खोपोलीतनं पाली फाट्याला जायचं होतं. तिथे एक 2 कंपन्या आहेत, त्यांना भेटून यायचं होतं. तर वातावरण तर एक नंबर होतं. क्लिअर झालं पूर्ण वातावरण. त्याच वातावरणात गाडी घेतली स्प्लेंडर, लॉर्ड स्प्लेंडर, आणि निघालो मी त्या पाली फाट्याकडे. आसपास एक 10 ते 15 मिनिटं गाडी चालवून मी पोहोचलो त्या सिलिकॉन कंपनीकडे. तिथं काय एवढं लय मोठं काम नव्हतं. तेवढंच एक अर्ध्या तासाचं काम होतं. ते काम करून घेतलं लगेच. तिथल्या सेफ्टी ऑफिसरला भेटलो आणि ते काम झाल्यावरती लगेच निघालो. कारण मरणाची भूक लागलेली. सकाळपासून नाश्ता तेन काहीच केलं नव्हतं. म्हणून म्हणलं डायरेक्ट जेवायलाच जाऊया. दरवेळी पहिला पोटोबा मग विठोबा असणारा मी आज काहीतरी उलटं केलोय. मग त्यात म्हणलं गरम वातावरण आहे, त्यात उसाचा रस प्यायला लागतोय. मग गारगट्ट उसाचा रस पिलो. तेव्हा कुठं जरा बरं वाटलं आणि तसंच पोहोचलो मग दुसऱ्या कंपनीत, दुसऱ्या क्लायंटकडे. या कंपनीत की नाही आज जाताना फोन म्हणा, कॅमेरा म्हणा काहीच अलाउड नव्हतं. म्हणून म्हटलं बाहेरच सगळं ठेवूया आणि आज जाऊन डायरेक्ट काय असेल ते बघूया. इव्हन नंतर बघितलं तर व्हिजिटर पण अलाउड नव्हतं. मी म्हणलं हे काय विषय आहे तिथं. नंतर खाली बघितलं समजलं कोविड मधला बॅनर होता. असो, काम तर आपलं झालंय आता. तेवढ्यात बघितलं पुढे गेल्यावरती तर इथनं पालीचा गणपती पण लयच जवळ होता आणि त्यात संध्याकाळ पण झालती. मी म्हणलं चला गणपतीलाच जाऊन येऊया आणि पोहोचलो पालीमधल्या गणपती मंदिरमध्ये. तर इथं काहीच गर्दी नव्हती, कारण ऑड डेला आलतो नाही, त्यामुळे काहीच गर्दी मिळाली नाही. मग पहिला गेलो आणि चप्पल तेन काढून ठेवलो आणि टोकन घेतलो. पुढे गेल्यावर मंदिरचा कळस दिसतोय. मग त्याच कळसाकडे जायला चालू केलो आणि तिकडं पोहोचलो मंदिराच्या गाभाऱ्यात. गाभाऱ्यात काहीच गर्दी नव्हती, निवांत एकदम शांतीने दर्शन झालं आणि मग काय लगे आवरून निघालो आपल्या परतीच्या वाटेनं, कारण मला जायचं होतं परत खोपोलीमध्ये. जाताना मस्तपैकी हिरवा निसर्ग हा भोवतीने असं गाणं म्हणत म्हणत निघालो घरला. जाताना लई भूक लागली म्हणून म्हटलं काहीतरी गरम गरम वडापाव घेऊन जाऊया घरला पार्सल, कारण संध्याकाळी काय खायला त्यानं काहीच नव्हतं रूम मध्ये, कारण नवीन राहायला आलतो नाही, त्यामुळे काय सेटल नाही तिथं अजून. चालायचं असं म्हणलो आणि आलो घराकडे. शेवटी तुम्ही आयुष्यात किती पण काम करा, पण काम संपवून जेव्हा आपण संध्याकाळी घरी येतोय तेव्हा जी फिलिंग असते निवांत बसायची, ते लय भारी वाटते. पण आपल्या नशिबात पण आज कामच होत. म्हणलं पहिला वडापाव खाऊन घेतो, मग बाकीची राहिली सगळी कामं करून घेतो. तर असा होता माझा आजचा खोपोलीतला पहिला दिवस आणि तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवतो फ्लॅट कसा आहे तो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.